कोरोनानंतर आता विविध आजारामुळे ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना पुलगाव देवडी मतदारसंघातील आमदार रणजित कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फळ वाटप ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गोपाल नाराडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। तसेच पुलगाव जवळील नाचनगावमध्ये कोरोना संकट काळात महत्त्वाच्या असलेल्या रक्त संकलनासाठी रक्तदान शिबिर पंचायत समिती माजी सभापती मनोज वसू व ग्रामपंचायत सरपंच निलिमा राऊत, मुन्ना सिद्दीकी, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस संजय पवार, शब्बीर पठाण, संजीव देवगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या फळ वाटप कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त करताना जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर यांनी म्हटले की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सेवा करून मानवधर्म जोपासण्याची गरज आहे। यावेळी पुलगाव काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार, माजी नगराध्यक्ष भगवान ठाकूर, शाळवंती दाबोडे, अश्विन शाहा, रंजना पवार, पवन साहू, राजेश खोडे, रमेश शर्मा, गोविंद दैया, राजेंद्र रवाले, मनीष साहू, देवा सहारे, राजा कुरेशी, अविश म्हात्रे, सनी ढोमने, ॲडव्होकेट नितीन रावेकर, शरीफ मोला, बंटी सोनी, छाया चौहान, अलका चौबे, वनिता गडपायले, पूनम चौबे, निलिमा जाधव, कांदा पराडे, निर्मला किटे आदी अनेक उपस्थित होते। तर नाचनगाव येथील रक्तदान शिबिरामध्ये मनोज वसू, माजी सभापती पंचायत समिती देवडी, मुन्ना सिद्दीकी, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस शब्बीर पठाण, अल्पसंख्याक अध्यक्ष निलिमा राऊत, सरपंचा संजय पवार, उपसरपंच राजू आटे, जितेंद्र देवगडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते। अश्विन शाहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।